चला उमरेला अशा 7 प्रदक्षिणा मी रोज घालते. मारलं म्हणजे 4-5 दिवसात आठवड्याच्या आतमध्ये सेड पत्र्याचं आणि जाळी वगैरे सगळी गोष्टी मारून टाकतात. त्या साईडला सगळी आता पूर्णपणे जाळी झाली. आता विराज चाललाय बालवडी. हिथून एकच बंडल तिथपर्यंत हाताळला. आता बघू पुरतोय का सगळीकडे. सगळी जाळी झाली, थोड्या येऊन राहिली, थोडी आता कमी पडायला लागली. एवढी जाळी कमी पडायला लागली. आता बघू पुरती का एकदा. नाही सगळीकडे 50 फूट जाळी झाली आणि थोड्यासाठी राहिले. आपण पोल उभा केलेत. एका लाईनी सगळे पोल आलेत आणि वाकडे आले बी नाही पाहिजे. आणि हे पोल उभा करणं बी गरजेचं होतं कारण जाळी मारायची आपल्याला. आणि ह्या साईडला पण एक पोल उभा केलाय. हे पण लाईनशीर आलाय का बघायचं आहे. तर सरळ अशी जाळी मारता येईल. आली की सगळं आतमध्ये एकदम पॅक राहील शेळ्या आणि आतमध्ये कुत्रे पण येणार नाहीत. चला सगळं पाणी साचलंय खड्ड्यानी. बघा एकदम खड्ड्यानी पाणी काढलं ना. बरं आहे चला ते पाणी काढावं लागेल सगळं खड्ड्यात पाणी साचलंय ती. आणि त्याच्यानंतर माल टाकावं लागेल. बघू आता काय नियोजन. अगोदर जेवण करून घेतो आता. विराज राहू द्या, पाऊस अजून येतोय. आताच ना काढू. विराज उठ. सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज सकाळचे आत्ता वाजल्यात 7. सूर्य एकदम उगलाय आणि मस्त वाटतंय. आणि मी सचिन मुटकुळे पुन्हा तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. चला आत्ता सकाळी 7 वाजल्यात, अजून दुकान उघडलं नाही. आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता दुकान उघडायचं आहे. आणि विराज काय करतोय? विराज तू ह्या साईडला. विराज माझी आंघोळ झाली, तुझी आंघोळ कर म्हणजे तुला शाळेत जाता येईल. आईची नाही झाली अगोदर तुझी कर म्हणजे तुला. कोणाचीच नाही झाली अगोदर तू आंघोळ कर. कोणाचीच नाही अगोदर तू कर, तू लहान आहे. सगळ्यांची आंघोळ नाही झाली. हा मग तू आंघोळ कर म्हणजे मी तुला बालवडीत नेऊन सकाळ सकाळ सोडतो. तिथं असा बसू नको. मम्मीच्या आधी. बर ठीक आहे चल मी दुकान उघडून घेतो. तू लवकर आवर. चला मला दुकान उघडायचंय. मी दुकान उघडून घेतो सकाळ सकाळ कारण दुकान उघडणं पण गरजेचं आहे लवकरच. कारण गिराईक चालू असतंय. सकाळी चालू होतं पण आपण या साईडने देतो तिकून आपण. पण आता उघडून डायरेक्ट दुकानातून देता येईल. आता विराजचं दुकान उघडायला लागलाय. विराज उघडायचंय. मीच उघडवतो थांब. बघत तू व्हिडिओ. चला गिराईक सुरू होतं सकाळ सकाळ. आता पटकन दुकानात जाऊन गिराईक द्यायचं. चला दिलं आपलं सामान सकाळ सकाळ. बघा गिराईक येतंय, सामान आपण देतच असतो. आणि इकडे बघा सूर्य एकदम कसा एकदम समोर आलाय. आता दुकान उघडलंय. चला सकाळ सकाळ दुकान उघडणं पण गरजेचं असते. सकाळ सकाळ दुकान उघडून घेतलंय मी म्हणजे दीपाली काही वस्तू देईल. आणि मला आज आपण ती जाळी मारायची आहे त्याच्यामुळं तिथं पण काम आहे. तिथं चाललोय मी. तर दुकान उघडून ठेवलं. आता दीपाली देईन काही गिराईक मी दिलंय. आणि चला आता जाळी मारून घेतो. आज सकाळ सकाळ कसं आहे उठल्या म्हणजे फास्टमध्ये कामं उरकत आहेत. पुन्हा ड्युटीला जायला मोकळं होतंय. चला आता पटकन आम्ही जाळी मारून घेतो ते एकदा. दीपा मी येतो बाहेर. लक्ष ठेवू दुकानात. सकाळ सकाळ बघा आता आम्हाला जाळीचा बंडल लावून घ्यायचा आहे. एकदम लाईनशीर पोल एकदम आलेली इथं. आणि पलीकडे पण मारायची जाळी सकाळ सकाळ. चल विराज काय करतो बाळा? उठ तू चल. आम्ही जाळी सोडितो. जाळी घेतो लावून. आता जाळी बी पुरल का नाही काय सांगतेच नाही. सकाळ सकाळ बघू आता जाळी पुरती का एकदा. चला हिथून एकच बंडल तिथपर्यंत हाताळला. आता बघू पुरतोय का सगळीकडे. नाही पुरला तर अजून एक बंडल आणावं बी लागल. चला विराज सकाळ सकाळ बसलाय मस्तपैकी बघतोय. मजा आणि आनंद घेतोय मस्तपैकी. गार सावलीला बसलाय झाडाच्या. ही झाडाची सावली पडली आहे. त्याच्या सावलीला शाळेत जायचंय तुला ना. जा. आणि नाही जायचं होय. जाळी फिट केल्या जा ना. मग तू जाळी फिट केल्या तुला नेऊन सोडतो मी.
आता कमी पडायला लागली, एवढी जाळी कमी पडायला लागली. आता बघू पुरती काय एकदा, नाही सगळीकडे 50 फूट जाळी झाली आणि थोड्यासाठी राहिले. एवढी ओढली तर होईन ॲडजस्ट. चला जाळी पण एकदम मापात फिट्ट झाली, पुरली एकदम मापात. तेवढं तरी एक काम ओके झालंय. अण्णा सोडते ना तुला शाळेत नेऊन सकाळ सकाळ. नाही मला हॉस्टेल ड्युटीला जायचं, मला डब्बा पण झालाय. सरक आता मला जाऊन दे आता. अण्णा सोडते ना, अण्णाच्या गाडीवर जा. मला विराट चाललाय आता बालवडीत, तर त्याला सोडतील अण्णा. अण्णाला पण गावात जायचंय, अण्णा सोडतील तुला. हा मारलं म्हणजे 4-5 दिवसात, आठवड्याच्या आतमध्ये शेड पत्र्याचं आणि जाळी वगैरे सगळी गोष्टी मारून टाकल्या. त्या साईडला सगळी आता पूर्णपणे जाळी झाली. आता विराट चाललाय बालवडीत. एक जाळीचा बंडल आणला 3000चा, त्याच्यामध्ये एवढ्या लांब चाललंय की 50 फूट गेलंय तिथून डायरेक्ट शेवटपर्यंत. बघा हे 10 फूट, हे 10 फूट, हे 10 फूट, 30, 40 आणि 50 फुटाचा बंडल आपला जाळीचा पूर्ण 3000त कव्हर झाला. कमी खर्चात आपली जाळीचा खर्च म्हणजे आपण जी जाळी मारली ती कमी खर्चात मारली. तर जाळीचा बंडल 3000चा आणि एक सिमेंटची गोणी 300 रुपयाची आणि कलरचा डब्बा 100 रुपयाचा, असा 3400 रुपयात आपली जाळी एवढी कव्हर झाली. तर पाईप आपले पहिलेच घरी शिल्लक होते, ते पाईप कट करून फक्त रवले आणि कजबी घरीच होती, त्याच्यामुळे आपण 3400 रुपयात तेवढी जाळी मारून एकदम चांगल्या प्रकारे झालं ते. आणि शेड मारले होते, तर शेडला बी मारताना पत्रे गरजेच होते. फक्त अँगल आणले, 10,000 रुपये खर्च केला. वेल्डरचा खर्च आणि लोखंडाचा खर्च ते 10,000 आणि 3500, 13-14,000 घरगुती एकदम मस्त असं. हा हा तर चांगल्या प्रकारे आमचं सगळं नियोजन झालंय. तर फक्त सेटचेच अँगलला 10,000 गेले, नाही तर जाळीला फक्त 3500 झालंय. तर इतकं सुंदर झालं ना, तर एकदम मस्त 20 फुटाची एकदम पडवी झाली सगळी आणि जाळी पण मारून झाली सगळी. आता फक्त एक गेट राहिलं, आता साधं एखादं गेट करायचं म्हणजे कोणत्या पत्र्याचं जमन, पण पत्र्याचं पण जमन. पण पत्र्याचं कसं आहे, विराज असतो ना तर पत्रा कापायचं बी आवडतं. त्याला एक मस्तपैकी आपण लोखंडाला बारीक जाळी आणू, अशी बारीक एक जाळी ती, त्याचं गेट करायचं आपलं थोडंसं सोप्या कमी खर्चात, चांगलं आपल्याला दिसलं बी पाहिजे आणि सोप्या खर्चात आपल्याला करायचं. ते खेळत आहेत मस्तपैकी जाळीमध्ये. दीपाली मस्तपैकी, दीपालीची 1 आणि 2 आणि 3 शेळ्या आहेत दीपालीच्या, आणि आता हे 2 करडं. तर दीपालीने असं हळूहळू चाललंय तिचं नियोजन. तर त्याच्यामुळे आता हे नव्हतं पहिलं, तर हे पण मारून घेतलं. कमी खर्चात आमचं झालंय सगळं. हा खर्च नाही जास्त. चला मला पण जायचंय आष्टीला, घ्यावरून. तर मस्त जाळी बिळी मारली, आता भारी दिसायला लागले. तर हे सगळं शेड आहे ना, फक्त 13,500 झालं. म्हणजे पत्रे जुने होते, अँगल आणि जाळी आणि हे एकदम कंपाऊंड तार आणि सगळं फिटिंग बिटिंग सगळं 13,000-14,000 झालं. एकदम भारी वाटायला लागले. आता सगळीकडे जाळी झाली, दुकानापासून अशी सगळी जाळी झाली. आणि दीपाली म्हणते अजून पत्र्याचं गेट करायचं, पण पत्र्याचं नको म्हणलं, साधं आपलं एखादं काहीतरी दरवाजा करू आपण, म्हणजे लागणार नाही. दीपालीला वाटतं हे असं पत्राच बांधावं सध्याला, पण लय वाज असतो खडांग खडांग खडांग, त्याच्यामुळे त्याला साधं आपलं एक काहीतरी आपण कशात तरी बनवू, कमी पैशात बनवू पण बनवू. हा त्याला शेड सावलेलं झालंय आणि जाळी पण पूर्णपैकी भारी झाली. आता काय एकच नंबर झालंय. चला मला पण ड्युटीला जायचंय. सकाळ सकाळ उठल्यापासून बाकीचं काम करता करता पूर्ण जाळी पण मारून घेतली आम्ही. जाळी मारली म्हणजे फक्त ताराने बांधली, मस्त एकदम टाईट बांधली. तर चला आता जायचा टाईम झाला आष्टीला. चला दीपाली सकाळ सकाळ घेते पूजा करून, एकदा दीपाली घे पूजा करून पटकन, मला पण जायचंय ड्युटीला. चला उमरेला अशा 7 प्रदक्षिणा मी रोज घालते आणि घातल्याच पाहिजेत, कारण आमच्या दारात आहे त्याच्यामुळं. कारण आमची तर दुसरीकडचे येऊन आमच्या देवाची म्हणजे दत्ताला प्रदक्षिणा घालते, तर पूजा करते, तर आम्ही तर केलीच पाहिजे. आणि मी रोज करते, एक दिवस पण चुकत नाही. मी रोज पूजा करते उंबराची आणि बेलाची, म्हणजे महादेवाची आणि दत्ताची. तर ह्या 2 देवाची सेवा मी कंटिन्यू करीतच असते. झाली दीपालीची पण पूजा एकदम कंप्लीट झाली.
चल जाऊ का रडतोय आता का मी? विराज? विराज रडतोय असं म्हणते. हां. मी एक बालवडीत जाऊन येतो. त्याला जाऊन या, त्याला म्हणा कंपास संध्याकाळी आणि तुला येताना. बरं आहे बरं आहे. विराज रडतो, मी जातो बालवडीत, सांगतो त्याला संध्याकाळी कंपास आणतो, कंपाससाठी रडतोय.